कराडला मकोका तर लावण्यात आलेला आहे, मात्र या संदर्भात आता मनोज जरांगे यांचीही प्रतिक्रिया समोर येते। खंडणी आणि सरपंच हत्येतील आरोपी एकच असल्याचा दावा यावेळेस जरांगेंनी केलेला आहे। कराडवर मकोका लावल्यानंतर जरांगेंचं हे वक्तव्य समोर येत आहे आणि एका माणसासाठी राज्याला कलंकित होऊ देऊ नका असंही मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडे लवकरात लवकर शिक्षा व्हावी, कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। ज्यावेळेस खंडणीतले आणि खुनातले आरोपी यांच्यावरती 302 चा गुन्हा दाखल करतात, त्यावेळेस खंडणीतल्या आणि खून करणाऱ्याला सांभाळणारे कोण, यांना गाड्या पुरवणारे कोण, पैसे पुरवणारे कोण, यांना घेऊन कोण पळालं, यांना जीव कोणी घातलं, यांना राहायला जागा कोणी दिली, यांना पैसा कोणी पुरवला, हे सगळे 100-150 जण असायला पाहिजे। त्याच्यात ही सगळी टोळी मुख्यमंत्री साहेबांनी धरली पाहिजे आणि हिचा समूळ नायनाट केला पाहिजे। मुख्यमंत्री साहेबांनी एका माणसासाठी पुऱ्या राज्याला